अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती इयत्ता 11वी कला विषय राज्यशास्त्र. मी प्राध्यापक पठाण FA. विद्यार्थी मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग. आपण प्रकरण 7वे लोकप्रशासन पाहत आहोत आणि या प्रकरणाचा अभ्यास करत असताना आधीच्या तासाला आपण लोक प्रशासनाचा विकास हा मुद्दा पाहिलेला होता. त्यामध्ये आपण आज लोकप्रशासनाची किंवा प्रशासनाची व्याप्ती कशा पद्धतीने विस्तारलेली आहे किंवा प्राचीन काळापासून अनेक विचारवंतांनी जे प्रशासकीय विचार किंवा त्याच्याविषयी जे योगदान दिलेलं आहे त्याचा आपण अभ्यास केलेला होता. त्याच्यामध्ये मग कौटिल्यसारखा विचारवंत असेल किंवा ज्याचा उल्लेख आपण राज्यशास्त्राचा जनक करतो तो पाश्चिमात्य विचारवंत, तो ग्रीक विचारवंत ॲरिस्टॉटल असेल किंवा द प्रिन्स हा ग्रंथ ज्या विचारवंताने लिहिला तो पाश्चिमात्य विचारवंत मॅकियावेली हा असेल, याच्याविषयी आपण अभ्यास केलेला होता. किंवा 18व्या शतकातील जर्मनी व ऑस्ट्रिया या देशामध्ये जी एक प्रणाली विकसित झालेली होती की ज्या प्रणालीमध्ये शासकीय व्यवहाराच्या पद्धतशीर व्यवस्थापनावर त्या ठिकाणी भर दिलेला होता. ती प्रणाली म्हणजे कॅमेरॅलिझमची प्रणाली, त्याचा पण आपण अभ्यास केलेला आहे. किंवा लोकप्रशासन विद्याशाखेचा जन्म कुठे झाला आणि लोकप्रशासन च्या अभ्यासाची गरज कोणत्या विचारवंतांनी मांडलेली आहे त्याचा पण आपण आढावा घेतलेला आहे. आणि आपण प्रशासनाची व्याप्ती कशा पद्धतीने वाढलेली आहे, मग याच्यामध्ये तुलनात्मक लोकप्रशासन असेल, विकास प्रशासन असेल, नव लोकप्रशासन असेल, नव लोक व्यवस्थापन असेल, सार्वजनिक धोरण असेल आणि सुशासन या क्षेत्रांचा याच्यामध्ये समावेश झालेला आहे हे आपण पाहिलेले होते. त्याच पद्धतीने लोकप्रशासनाच्या बाबतीत सार्वजनिक धोरण हे नवे क्षेत्र कशा पद्धतीने समाविष्ट झालेले आहे आणि आधुनिक काळाचा विचार करत असताना लोकप्रशासन फक्त अंमलबजावणीपर्यंत मर्यादित नसून आता त्याचा भर धोरण निर्मितीवर सुद्धा त्या ठिकाणी आहे. आणि मग याच्यातील आपण सार्वजनिक धोरण हा मुद्दा पाहत असताना, सार्वजनिक धोरणाचा विचार करत असताना याच्यामध्ये आपण काय काय शिकणार आहोत, तर काही महत्त्वाच्या गोष्टींचा आपण याच्यामध्ये आढावा घेणार आहे. याच्यामध्ये आपण साधारणपणे महत्त्वाचे 3 मुद्दे किंवा 3 टप्प्यातून आपण सार्वजनिक धोरण समजून घेणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आपण पाहणार आहोत धोरणांची निवड, दुसरा मुद्दा आहे धोरणांची निश्चिती आणि तिसरा मुद्दा आहे धोरणांचा परिणाम. त्याच्यामध्ये आपण सार्वजनिक धोरण म्हणजे काय ते सुरुवातीला आपण पाहून समजून घेणार आहोत. तर वाढता परस्पर संपर्क असेल किंवा तंत्रज्ञानातील शोध असेल किंवा जागतिकीकरण आणि त्यामुळे उद्भवणारी आव्हाने, यामुळे आज शासन व्यवस्था गुंतागुंतीची बनलेली आहे हे आपल्याला नाकारता येणार नाही. कारण आपल्याला माहिती आहे की आजचं असणारं युग आधुनिक युग आहे, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं युग आहे आणि मानवाने या युगामध्ये नेत्रदीपक अशा पद्धतीची प्रगती केलेली आहे. 1990 नंतरच्या दशकाचा जर आपण विचार केला तर त्याच्या माध्यमातून जगामध्ये एक वेगळी परिस्थिती निर्माण झाली, जगामध्ये एक वेगळी प्रक्रिया निर्माण झाली की ज्याचा उल्लेख आपल्याला जागतिकीकरणाची प्रक्रिया असा करता येणार आहे. आणि याच्या माध्यमातून मग शासन व्यवस्थेचा जर आपण आढावा घेतला किंवा शासन संस्थेच्या कामाचा आढावा घेतला तर शासन व्यवस्था ही गुंतागुंतीची झालेली आहे किंवा शासन संस्थेच्या कामाची व्याप्ती ही वाढलेली आहे. पूर्वी ज्या पद्धतीने शासन संस्था सरकार काम करत होते त्याच्या पलीकडं जाऊन आज ही शासन व्यवस्था त्या ठिकाणी काम करताना आपल्याला दिसत आहे. आणि त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रामध्ये शासन संस्था आज
कार्याच्या सामान्य प्रशासनापलीकडे जाऊन अनेक प्रकारची कामे त्या ठिकाणी करते. आणि आज शासन प्रामुख्याने जनकल्याणासाठी सार्वजनिक धोरण निर्मिती व अंमलबजावणी याकडे लक्ष देत आहे. आणि शासन व्यवस्था समजून घेणाऱ्या या नव्या दृष्टिकोनाला त्या ठिकाणी सार्वजनिक धोरण असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित ऐका. तर शासनाची व्याप्ती वाढलेली आहे, शासनाच्या कामाची व्याप्ती वाढलेली आहे, शासनाचा असणारा एकंदरीतच दृष्टिकोन बदललेला आहे आणि जास्तीत जास्त लोकांचे कल्याण करण्याचे काम शासन व्यवस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी केले जात आहे. आणि म्हणून शासन व्यवस्थेच्या बदललेल्या अशा भूमिकेला समजून घेणाऱ्या किंवा शासन व्यवस्थेची बदललेली भूमिका समजून घेणाऱ्या या नव्या दृष्टिकोनाला त्या ठिकाणी आपल्याला सार्वजनिक धोरण असे म्हणता येणार आहे. किंवा शासन व्यवस्था समजून घेणाऱ्या या नव्या दृष्टिकोनाला सार्वजनिक धोरण असे म्हणतात. मग आपण भारताचा जर आपण विचार केला तर भारतात ग्रामीण क्षेत्रात वीज उपलब्धता ही मोठी समस्या आहे. वास्तविक पाहता भारत कुठे आहे तर भारत जास्त प्रमाणामध्ये ग्रामीण भागामध्ये आहे, खेडेगावामध्ये आहे. महात्मा गांधी म्हणत होते की नेहमी म्हणायचे की खेड्याकडे चला. आणि आपण ग्रामीण भागाचा जर विचार केला तर भारताच्या ग्रामीण भागामध्ये वीज उपलब्धता ही फार मोठी समस्या आहे. आपल्याला माहिती आहे की ग्रामीण भागामध्ये शेतीचं प्रमाण जास्त असतं, परंतु या ग्रामीण भागाचा जर आपण विचार केला तर शहरी मानाच्या तुलनेने ग्रामीण भागामध्ये विजेची उपलब्धता ही कमीच असते, हे आपल्याला मान्यच करावे लागणार आहे. आणि मग आपण जर पाहिले तर 12-12 तास 14-14 तास ग्रामीण भागामध्ये लोड शेडिंग होताना आपल्याला दिसतं. मग त्यामुळे या क्षेत्रामध्ये म्हणजेच ग्रामीण क्षेत्रामध्ये वीज पुरवठा करणे हे त्या ठिकाणी सरकारचे कार्य आहे. आणि म्हणून यासाठी भारत सरकारने राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना त्या ठिकाणी तयार केलेली आहे. म्हणजे ग्रामीण भागाला जास्तीत जास्त वीज पुरवठा करण्यासाठी भारत सरकारने ही योजना त्या ठिकाणी आखलेली आहे किंवा तयार केलेली आहे. ही योजना काय आहे बाबा, या योजनेची सुरुवात कधीपासून झाली आणि या योजनेमध्ये नक्की कोणकोणत्या गोष्टींचा समावेश असणार आहे, तर याचा आपण थोडक्यामध्ये आढावा घेऊ. तर राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना जी आहे, तर या योजनेचा प्रारंभ चालू असलेल्या सर्व योजनांचे एकत्रीकरण करून एप्रिल 2005 मध्ये त्या ठिकाणी करण्यात आला. आणि मग या कार्यक्रमाच्या अंतर्गत भारत सरकारच्या द्वारे 90% अनुदानाच्या स्वरूपात, म्हणजे केंद्र सरकारच्या द्वारे 90% अनुदानाच्या स्वरूपात आणि राज्य सरकारांना ग्रामीण विद्युतीकरण निगमाकडून 10% कर्ज स्वरूपात प्रदान करण्यात येत आहे. म्हणजे अशा पद्धतीने याच्यामध्ये त्या ठिकाणी अनुदान असणार आहे 100%. आणि याच्यामध्ये मग ग्रामीण भागाचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये मग शाळा असतील, पंचायत कार्यालय असतील, आरोग्य केंद्रे असतील, दवाखाने असतील, समाज मंदिरे असतील इत्यादींसारख्या सार्वजनिक स्थळी विद्युत पुरवठा उपलब्ध असणे महत्त्वाचे आहे किंवा याच्या माध्यमातून करण्यात येईल. तसेच विद्युतीकरण झालेल्या घरांची संख्या एकूण घरांच्या कमीत कमी 10% असायला पाहिजे. मग साधारणपणे योजनेचे लक्ष्य जर काय असेल, ह्या उद्दिष्ट काय असेल, तर सर्व खेडी जी आहेत किंवा सर्व जो ग्रामीण भाग आहे भारताचा आणि वसाहतींना वीज पुरवठा करणे. त्याच पद्धतीने सर्व ग्रामीण घरांना वीज उपलब्ध करून देणे. तसेच दारिद्र्य रेषेखाली असलेल्या म्हणजेच BPL धारकांना किंवा कुटुंबांना वीज कनेक्शन त्या ठिकाणी मोफत देणे. म्हणजेच राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजनेचा जर आपण विचार केला की ज्याची सुरुवात 2005 मध्ये करण्यात आली, याच्यामध्ये एकच आपल्याला सांगता येणार आहे आणि ते म्हणजे ग्रामीण भागातील
शेवटच्या घरापर्यंत वीज पुरवठा करणं हे शासनाचं ध्येय आहे असं आपल्याला याच्यामध्ये सांगता येणार आहे. म्हणजेच भारतातील ग्रामीण भागामध्ये शेवटच्या व्यक्तीपर्यंत वीज पुरवठा करायचा असं या योजनेचं त्या ठिकाणी लक्ष्य आहे किंवा उद्दिष्ट आहे असं आपल्याला सांगता येणार आहे. त्याच पद्धतीने बघा, म्हणजेच भारतात वीज नसलेल्या क्षेत्रांमध्ये वीज पुरवठा करण्यासाठीचे हे सार्वजनिक धोरण आहे असं आपल्याला म्हणता येणार आहे. किंवा दुसरी योजना जर आपण बघितली, आयुष्मान भारत, ही जी काही योजना आहे तर कोणालाही आर्थिक अडचण न होता सर्वांना चांगल्या दर्जाची आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. म्हणजेच याच्यामध्ये गरीब कुटुंबांसाठी वैद्यकीय सेवा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाणार आहे. आणि ही सेवा उपलब्ध करून देत असताना केंद्र सरकारकडून काही अनुदान मिळणार आहे आणि केंद्र सरकार म्हणजे दिल्लीच्या सरकारकडून काही प्रमाणामध्ये अनुदान मिळणार आहे. त्याच पद्धतीने राज्य सरकारकडून सुद्धा काही प्रमाणामध्ये अनुदान मिळणार आहे. आणि याचा फायदा देशातील गरीब कुटुंबांना त्या ठिकाणी होणार आहे की ज्यांना मोफत त्या ठिकाणी वैद्यकीय सेवा त्या ठिकाणी पुरवली जाणार आहे. अशा पद्धतीने आयुष्मान भारत योजना आहे की ज्याचा फायदा समाजातील गरीब लोकांना, गरीब वर्गाला त्या ठिकाणी होणार आहे. आणि त्याच्यासाठी भारतातील काही रुग्णालयांची निवडही त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून भारतातील गरीब गरजू लोकांना त्या ठिकाणी या सेवेचा फायदा हा मिळणार आहे. मग सार्वजनिक धोरणाचा जर आपण विचार केला तर सार्वजनिक धोरण हे आपल्याला 3 टप्प्यांच्या माध्यमातून समजून घेता येणार आहे. थोडक्यामध्ये सार्वजनिक धोरण म्हणजे काय तर शासन व्यवस्था म्हणजे शासन व्यवस्थेच्या कार्याची व्याप्ती समजून घेण्याच्या नव्या दृष्टिकोनाला त्या ठिकाणी आपल्याला सार्वजनिक धोरण असे या ठिकाणी म्हणता येणार आहे. म्हणजे आपण 2 उदाहरणं पाहिली की भारताच्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा आता वीज पुरवठा केला जाणार आहे. शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वीज पुरवठा असतो आणि ज्या पद्धतीने शहरी भागामध्ये वीज पुरवठा असतो त्या पद्धतीने ग्रामीण भागामध्ये वीज पुरवठा होताना आपल्याला दिसत नाही आणि त्याचा त्रास त्या ठिकाणच्या ग्रामीण लोकांना होतो. तर आता इथून पुढं या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांना सुद्धा त्या ठिकाणी जास्तीत जास्त वीज उपलब्ध करून देण्यासाठी शासन हे कटिबद्ध असणार आहे. त्याच पद्धतीने आयुष्मान भारतच्या माध्यमातून सुद्धा गरजू लोकांना की ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही, ज्यांची आर्थिक परिस्थिती गरीब आहे आणि ज्यांना उपचार घेता येत नाही चांगल्या क्वालिटीचे, अशा गरजू लोकांना शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी वैद्यकीय सेवाही पुरवली जाणार आहे. तर अशा पद्धतीने यालाच आपल्याला त्या ठिकाणी सार्वजनिक धोरण असं म्हणता येणार आहे. म्हणजे शासन आज त्याच्या कार्यक्षेत्राच्या म्हणजे पूर्वी ज्या पद्धतीने काम करत होते तशा पद्धतीचं काम न करता अधिक लोकाभिमुख होण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे आपल्याला या ठिकाणी सांगता येणार आहे. मग सार्वजनिक धोरण हे जर आपल्याला समजून घ्यायचे असतील तर सार्वजनिक धोरणे आपल्याला 3 टप्प्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला समजून घेता येणार आहे. त्याच्यातला पहिला मुद्दा आपल्याला सांगता येणार आहे आणि तो म्हणजे धोरणांची निवड. तर धोरणांची निवड किंवा कामांची निवड, तर नागरिकांच्या हितसंबंधीचे विविध प्रश्न असतात. नागरिकाला अनेक प्रकारचे प्रश्न असतात. नागरिकांचे प्रश्न कधीही म्हणजेच पूर्ण होत नाही. जशा की आपल्याला अनेक गरजा असतात, एक गरज पूर्ण झाली की दुसरी गरज निर्माण होते. तशा पद्धतीनेच नागरिकांच्या हितसंबंधांचा जर आपण विचार केला, संबंधांचा जर आपण विचार केला तर नागरिकांना विविध प्रश्न असतात हे आपल्याला त्या ठिकाणी नमूद करता येणार आहे. मग असे कोणते प्रश्न आहेत? सर्वच प्रश्न महत्त्वाचे असतात, सर्वच प्रश्न वेळेवर सोडवले गेले पाहिजेत असे आपल्याला सांगता येणार नाही. मग त्या प्रश्नांचा जर आपण विचार केला तर त्या प्रश्नांची आपल्याला प्राधान्यक्रमाने निवड त्या ठिकाणी करता येणार आहे. मग मंत्री असतील, राजकारणी असतील, संसद सदस्य असतील, नोकरशहा असतील किंवा इतर अधिकारी, अशा त्या ठिकाणी प्रश्नांची निवड करतात. आणि मग त्यानंतर हे प्रश्न कसे सोडवायचे
याबाबत विविध पर्यायांची त्या ठिकाणी चर्चा करतात. म्हणजे जनतेचे जे काही प्रश्न आहेत, वास्तविक पाहता जनतेने शासन संस्थेची निवड का केलेली आहे, तर जनतेची जी काही विविध कामे असतात, जनतेचे जे काही विविध प्रश्न असतात, हे प्रश्न सोडविण्यासाठी जनता आपल्या उमेदवारांची निवड करते आणि त्याच्या माध्यमातून शासन संस्थाही आकाराला येत असते. आणि म्हणून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी त्या ठिकाणी त्याला प्राधान्यक्रम दिला जातो. कोणते प्रश्न महत्त्वाचे आहेत, कोणते प्रश्न लवकर सोडवले पाहिजेत, अशा पद्धतीने त्यांची त्या ठिकाणी निवड केली जाते आणि त्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी चर्चाही केली जाते. याचं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला सांगता येणार आहे की शहरामध्ये जर पाणीपुरवठा करावायचा असेल तर तो कसा करावा, किंवा मलेरिया विरोधी कार्यक्रम कसे राबवायचे, या चर्चेच्या आधारे एखादी योजना किंवा कार्यक्रम त्या ठिकाणी निश्चित केला जातो. शहरी भागामध्ये जर पाणीपुरवठा व्यवस्थित होत नसेल तर तो पाणीपुरवठा व्यवस्थित कशा पद्धतीने केला जाईल आणि लोकांची पाणी पुरवठ्यासंदर्भामध्ये असणारी समस्या कशी दूर केली जाईल, याच्यावर सुरुवातीला चर्चा केली जाते. जसं की आज आपण पाहत आहोत की आज कोरोनामुळे काय परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि संपूर्ण जग याच्यामध्ये सापडलेलं आहे असं आपण म्हटलं ते चुकीचं होणार नाही. आणि मग याच्यावर जर आपल्याला मात करायची असेल तर ती आपल्याला कशा पद्धतीने करता येईल, जसं की मग व्यक्तीने मास्कचा वापर हा केला पाहिजे, त्याच पद्धतीने गर्दी ही शक्यतो टाळली पाहिजे. त्याच पद्धतीने आपण पाहतो आहोत की जर याचं प्रमाण जर वाढायला लागलं तर त्याच्यासाठी लॉकडाऊन हा सुद्धा एक पर्याय आहे. अशा पद्धतीची वेगवेगळी धोरणं किंवा निर्णय शासनाच्या माध्यमातून ते घेतले जातात की ज्याच्यामध्ये जनतेचा फायदा असतो, याच्या माध्यमातून जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. तर जर शहरामध्ये पाणी पुरवठ्याची जर समस्या असेल तर ती समस्या सोडवण्यासाठी त्या ठिकाणी चर्चा केली जाते आणि चर्चेच्या माध्यमातून त्या ठिकाणी निर्णय घेतला जातो. म्हणजे एखादी समस्या जर निर्माण झाली असेल तर ती समस्या कशा पद्धतीने सोडवायची, याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी मग आपण केंद्राचा जर विचार केला, दिल्लीच्या सरकारचा, राज्य सरकारचा विचार केला किंवा स्थानिक प्रशासनाचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी चर्चा होताना दिसते, धोरण आखताना दिसतात, म्हणजेच निर्णय घेताना दिसतात आणि त्या धोरणांची त्या ठिकाणी अंमलबजावणीसुद्धा त्या ठिकाणी होताना दिसते. मग दुसऱ्या मुद्द्याचा जर आपण विचार केला, धोरणांची निश्चिती किंवा निष्पत्तीसुद्धा म्हणता येणार आहे. तर या टप्प्यात आपल्याला प्रत्यक्ष धोरण अंमलबजावणी होते. म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रत्यक्ष धोरणाची त्या ठिकाणी अंमलबजावणी होते, ज्या धोरणामधून त्या ठिकाणी निश्चित अशा पद्धतीचे परिणाम त्या ठिकाणी दिसून येतात किंवा निष्पत्ती दिसून येते. आणि तिसरा मुद्दा आपल्याला सांगता येणार आहे तो म्हणजे धोरणांचा परिणाम. म्हणजेच तिसऱ्या टप्प्याचा जर आपण विचार केला तर धोरणांचा त्या ठिकाणी परिणाम समजून घेतला जातो आणि यामध्ये धोरणांचे मूल्यांकन होते, धोरणांची उद्दिष्टे आणि धोरणांचे परिणाम त्या ठिकाणी तपासले जातात. म्हणजेच पाणी पुरवठ्याची जर समस्या असेल त्यावर त्या ठिकाणी चर्चा होईल, वेगवेगळी मते त्या ठिकाणी समजून घेतली जातील, विचारात घेतली जातील. हा झाला पहिला मुद्दा म्हणजे धोरणांची निवड. त्याच्यानंतर धोरणांची निश्चिती किंवा धोरणांची निष्पत्ती. मग याच्यामध्ये नक्की अंमलबजावणी कशा पद्धतीने होते, म्हणजेच नक्की काम कशा पद्धतीने होते, याचा त्या ठिकाणी विचार केला जाणार आहे. म्हणजेच पहिल्या मुद्द्यामध्ये एखाद्या समस्येवर त्या ठिकाणी चर्चा केली जाणार आहे धोरण निवडीमध्ये, आणि धोरणांची निश्चिती किंवा धोरणांची निष्पत्ती या मुद्द्याचा विचार करत असताना त्याच्यामध्ये नेमकी अंमलबजावणी कशी होणार आहे किंवा अंमलबजावणी कशा पद्धतीने केली जाणार आहे याचा त्या ठिकाणी विचार केला जाणार आहे. आणि तिसरा परिणाम असणार आहे, तिसरा जो मुद्दा आहे धोरणांचा परिणाम, याच्यामध्ये धोरणांचा त्या ठिकाणी परिणाम समजून घेतला जाईल. म्हणजे ज्या मुद्द्यावर चर्चा झाली, ज्या मुद्द्यांची अंमलबजावणी केली, ते मुद्दे प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी आलेत का नाहीत हे त्या ठिकाणी पाहिले जाईल आणि धोरणांची त्या ठिकाणी उद्दिष्टे आणि धोरणांचे परिणाम त्यातून
त्या ठिकाणी तपासले जातील. म्हणजेच एखादा निर्णय घेतल्यानंतर तो नुसता निर्णय घेता कामा नये, त्या निर्णयांची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि अंमलबजावणी खरोखर झाली का नाही हे सुद्धा त्या ठिकाणी याच्यामध्ये पाहिलं जाणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला सार्वजनिक धोरण हे सांगता येणार आहे. म्हणजेच शासन आज ज्या पद्धतीने काम करत आहे, हा शासनाचा किंवा अशा पद्धतीची असणारी शासनाची कामे किंवा शासन व्यवस्था समजून घेणाऱ्या या नव्या दृष्टिकोनाला आपल्याला त्या ठिकाणी सार्वजनिक धोरण असं म्हणता येणार आहे. कारण 1990 नंतरची जी प्रक्रिया आहे, जागतिकीकरणाची प्रक्रिया, या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे शासन व्यवस्थेची कामे ही वाढलेली आहेत, हे आपल्याला नाकारता येणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. राहिलेला भाग आपण नंतरच्या तासाला पाहणार आहोत.